साला अपनी गाड़ी जाएगी क्या पर यहाँ से? वो लोग तो चले गए, उनकी छोटी छोटी गाड़ियाँ है, चला अपनी बड्डी है। आणि इथे खूप डेंजर असा ॲक्सिडेंट झालं आहे। हां, हे 4 लाखाला। तो बघा मित्रांनो, समोर बघा टँकर पलटी झाला, तो बघा। हा बघा मित्रांनो, ट्रक बघा। हा मित्रांनो ना दिसत नाही, हा दिसतं गाडी आहे। 800 आपले किलोमीटर झालेले आहेत। हे नुसतं ह्यांचा त्रास आहे ना सगळीकडे, सकाळ दुपार संध्याकाळ। तर सकाळी बाबा हे जास्तच असतो जरा, आणि रात्रीचा काही दिवाणच झालेलं असतं, तेव्हा कधी पेमेंट घेऊन चालतो। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये। आणि आज आपण चाललो आहे अक्कलकोटला। पहिल्यांदा चाललो आहे मी अक्कलकोटला, आणि ते पण बाईकवरून चाललो आहे। हां, घरातून परमिशन काढले, ते नंतर सांगतो कसं काय काय केले। तर सगळ्यांना शुभ सकाळ, कसे आज सगळे? आय होप तुम्ही सगळे नीटच असतात। आणि माझी सगळ्यात लाँग राईड असणार आज। तुम्ही बोलाल काय भाई 450 किलोमीटरचा चालतो आहे तू, आणि लाँग राईड का बोलतो? येस, तुम्ही भले मला असं बोला, पण माझ्यासाठी ती लाँग राईड आहे। कारण मी ह्याआधी वन डे अशी ट्रिप कधीच मारली नव्हती। हां, म्हणजे आपण शिर्डीला गेलो तर रिटर्न आलेलो, पण काय माहिती का, हे असं थोडंसं असं लांब वाटायला लागलं बस। कारण वन डे 450 जायचं, परत दुसऱ्या दिवशी पण 4.5 वाजता निघाय, 4.5 किलोमीटर परत यायचं। 450 रे, मंद झाला का तू? सकाळ सकाळ का जायचं काय टेन्शन घेतलं की काय भाई तू? 4.5 काय असतं? 450 किलोमीटर चाललो आहे आपण। सो असा आपला प्रवास आहे। 1 मिनटं मी ट्रिप जरा सेट करतो। ट्रिप 2 झाला आपला 0 किलोमीटर। बघू आता किती वेळ लागतो आपल्याला जायला। वाजलेत बघा किती, 6:26 झालेत। 6 वाजता निघायचा प्लॅन होता, पण ठीक आहे, थोडा पण लांब जातो आहे, तर सगळ्या गोष्टी कॅरी करून सगळ्या गोष्टी घेतल्यात की नाही त्या बघून आपल्याला जावं लागतं। तरी पण मी एक गोष्ट विसरलेलो, आणि त्यामुळे माझं खूप मोठं नुकसान झालं असतं। मी विसरलेलो आपल्या पावर बैंकची केबल, जी मी गोप्रोला कनेक्ट करतो। सो उसकी वजह से फिर लोचा हो जाता था अभी, पण ठीक है। अपने साथ जो पिलियन है उसके पास एंड्रॉयड का फ़ोन है, और एंड्रॉयड के फ़ोन की वायर उसके पास है, तो टेंशन नहीं। और अपने गाड़ी में पेट्रोल भी फुल है, तो वो भी टेंशन नहीं। तर आपण निघालो होता भांडूपवरून। इथून एक 440 किलोमीटर मला दाखवत होतं अक्कलकोट। बघू आता, मी आज मॅप नाही बघितलं, तर मॅप मी खूप दिवसाआधीपासून बघत होतो की प्रत्येक सिच्युएशनमध्ये सकाळी बघत होतो, दुपारी, एक इव्हनिंग टाईमला, परत रात्री बघत होतो की कोणत्या टाईमला किती आपलं ॲव्हरेज आहे। ॲव्हरेज मीन्स ट्रॅफिकचं ॲव्हरेज किती आहे, ट्रॅफिक कुठे कुठे जास्त आहे। तर एवढी काय ट्रॅफिक नाही, ही ट्रॅफिक फक्त मुंबईमध्ये जास्त लेटेस्ट होत आहे। सो दॅट त्यासाठी आपण सकाळ निघालं। आज पेट्रोल पंपकडे आपण जाणार नाही सकाळ सकाळ, कारण रात्री पेट्रोल फुल आणि एन्जॉय पण फुल होणार आहे भाई। हा ब्लॉग बघा, खूप मजा येईल तुम्हाला। तो चलते अभी बस, और क्या। सकाळ सकाळी असे पिवळे सिग्नल बघून खूप भारी वाटतं, त्यामुळे मी अशा गाडीच्या लाईटी पण पिवळ्या केल्यात, सो दॅट काय रिफ्लेक्शन पडतं, मग सिग्नल पण पिवळे भेटतात, बाकी काय नाही। तुम्ही जर सफेद लाईट लावलात ना, तर मग ते सिग्नल लाल भेटतात बाबांना। तुम्ही बोलले रे क्या आहे, मजाक करता है रे ये, तो ठीक आहे। आणि आजचा आपली राईड अशी डिवाईड असेल, ती म्हणजे पहिला जो स्ट्रेच असेल तो असेल आपला 150 किलोमीटरवर। 150 किलोमीटरचा पहिला स्ट्रेच असेल, त्यानंतर मग 100 जिथपर्यंत आपण पोचू तोपर्यंत। कारण कसं पहिला स्ट्रेचपर्यंत आपण 100 किलोमीटर घेतला तर मला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो ना। सो त्यात पहिला जो स्ट्रेच आहे तो जरा जास्त घेऊ आपण मोठा, आणि कसं सकाळ सकाळ आपण फ्रेश असतो, आणि राईड करायचा आपल्याला मूड असतो, आणि काय राईड करायचा आपल्याला खिडा चावलेला असतो, त्यामुळे मग त्या गोष्टी होतात सगळ्या। पण ठीक आहे, ह्या लाल बावट्याला इथून आपण आहोत आता सोनापूर सिग्नलला। इथून आपण घेणार राईट, आणि राईड घेऊन आपल्याला जायचं आहे ऐरोली वगैरे। सो पहिला एकंदरीत जो माझा ब्रेक असेल ना, तो असणार आहे पुण्याला जाऊन थांबू, मग तिथे नाश्ता वगैरे करायला। त्यानंतर पुढे एक हॉटेल पण बघितलं आहे, तिथे जेवण वगैरे पण चांगलं भेटेल। सो ते एक नंतर 100 किलोमीटरवर असेल। मी सगळं प्लॅन असं आहे, काय बोलत मोबाईल नोट डाऊन करून ठेवलेले आहेत, मी तुम्हाला बाजूला चॅटमध्ये दाखवेन। पण त्याच्यामध्ये थोडासा मित्रांनो चेंजेस आहेत की मी आधी जाणार होतो तुळजापूरवरून मग पंढरपूरनं आपलं अक्कलकोट, पण काही कारणास्तव मला ते कॅन्सल करावं लागलं। आणि ते कारण काय आहे तेही मी तुम्हाला पुढे सांगेन।
सो स्टे ट्यून, सांगतो मी तुम्हाला सगळं, काय टेन्शन घेऊ नका. आणि एक आहे, हे ट्रकवाल्यांपासून सावधान राहायचं आहे आपल्याला. इन शॉर्ट मोठ्या गाड्यांना आपल्याला काय बोलतात ते सन्मान द्यायचा. मोठ्या गाड्यांना सन्मान दिला ते लोक आपल्याला बरोबर सन्मान देणार आणि आपली गाडी एकदम वन साईड होणार. सेफ्टी. आणि मी ठरवले मॅच, ही गाडी काय आपण 100च्या वर गाडी जाणार नाही आपली आज 101%. कारण माझ्यावर पिलियन आहे, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, मला आपल्या घरच्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्यानंतर मग आपल्या आयुष्यात मित्र आहेत, आपलं आयुष्य पडले भाई. सो स्पीड से कुछ नहीं होगा भाई. हम भले 7 बजे जाए, हम लोग को कोई भी टेंशन नहीं, आराम से जाएंगे, राइड एंजॉय करेंगे. अपन किसी के इधर किसी से साथ रिस्क करने का आए नहीं है ना हम, तो उसकी वजह से आराम से जाएंगे, कुछ टेंशन नहीं. हाँ, जिधर मौका मिला उधर थोड़ा सा भगाएंगे, बस ज़्यादा नहीं. देखो अभी अंदर से जा रहे तो शिस्ती एकदम, एक लेन पकड़ो और आराम से जाओ बाबा, कोई घाई नहीं, कोई गड़बड़ नहीं. मौका मिलेगा तो हम भगाएंगे, हमारी गाड़ी कितनी भक्ति है उतने, अंदर के रोड पे हम नहीं भगाएंगे, क्योंकि रिस्क ये यहाँ पे बहुत रे. त्यात मोठी गोष्ट, ह्या जगात जर काय फ्री असेल ना ते आहे ना, ते सबस्क्राईब बटन आहे बघा बाजूला मित्रांनो, ते खूप फ्री आहे माहिती आहे का. तुम्ही आता ठोकू शकता त्याचं सबस्क्राईब. सो सबस्क्राईब करा यार, जरा तुम्ही सबस्क्राईब नहीं करत, वीडियो वगैरह बघता मैं सब्सक्राइब करत नहीं, तो वो थोड़ा सा डीमोटिवेट हो जाता हूँ मैं. उतना कुछ बात नहीं, वो डीमोटिवेट से भी बाहर निकल जाता हूँ. मोटिवेशन अपने में खुट के बढ़ा है, तो उसमें कोई टेंशन वाली बात है नहीं. तो थोड़ा सा सब्सक्राइब कर दो. और अभी हम है नाहूर, हे बघा यांना अप्पर डिपर द्या आणि यांना शांत करा जरा. बघा सकाळ निघायचं ना, हाच प्रॉब्लेम होतो. हे ट्रकवाल्यांना सगळे निघतात, ह्यांच्या आईच्या घ्यायला तरी हे नुसतं ह्यांचा त्रास ना सगळीकडे, सकाळ दुपार संध्याकाळ. पण सकाळी बाबा हे जास्तच असतात जरा, आणि रात्रीचं काही दिवाणेच झालेलं असतं तेव्हा कधी सिमेंट घेऊन चालते. पण ठीक आहे भावांना, आता काय कामं करतात बिचारे, ते पण काय मला काय बोलू शकत नाही. पण भावानं तुम्ही पण जरा ट्रकवाला जरा सांभाळून चालवा रे, नुसते कसे पण थोडं गाड्या कुठे पण टाकत असता तुम्ही, काय समजत नाही तुम्हाला, नाही काय नाही काय नाही. तर हे बघा मित्रांनो, ट्रॅफिक बघा इथे किती. आणि मी आताचा आहे नवी मुंबईमध्येच, आणि जो आपला पनवेलला जायचा मेन ब्रिज आपण उतरतो तिथे बघा एवढी ट्रॅफिक झाली की काय सांगू तुम्हाला. बघा पूर्ण जाम आहे 5पर्यंत. ते पाठीचा व्हिडिओ बनवली पण नाही, ती तुम्हाला दाखवली असते ना तर टाकायचं. भेंडी कधी नसणार आहे, रोडवर ट्रॅफिक आहे. हे बघा इथून, हे बघा हे इथं मंदिर नाही कुठचं तरी, ते काय ते तिथून तुम्हाला समजेल आपण कुठे आहोत नक्की. ह्या पूर्ण रोडला ट्रॅफिक झालं आहे. हा इच्छा गावात मेंढे, इथून आम्ही कसं सुसाट जात असतो आणि इथे ट्रॅफिक आहे एवढी. काय माहिती होतं पुढे नक्की काय झालं आहे. तुम्हाला खरं सांगतो, इथे ना ऑलमोस्ट म्हणजे 15 मिनटं गेली असेल ह्या ट्रॅफिकमध्येच, म्हणजे वाट लागली नसते. म्हणजे जेव्हा कळंबोली ब्रिजला असतो आणि आता इथंच फक्त राहिलं आहे. क्या है करे अभी, साला अपनी गाड़ी जाएगी क्या पर यहाँ से. वो लोग तो चले गए, उनकी छोटी छोटी गाड़ियाँ है, चलना अपनी बड्डी है. चलो गई तो गई बाबा, अभी तो निकालना पड़ेगा किधर ना किधर से. भाई हे ना, ही ट्रॅफिक आहे ना माझ्या आयुष्यातून खरं जात नाही कधीच. कधी आणि कुठेही नसणाऱ्या रोडला ट्रॅफिक भेटते म्हणजे काय म्हणायचं सांगा मला आता. ये देखो काम चालू है, इसके लिए यहाँ पे ट्रैफिक है. आणि काय हे ट्रक सगळे बाहेर निघालेत ना, त्याच्यामुळे ट्रॅफिक आहे. तर ठीक आहे चलेगा. हो समजे, सगळ्या गाड्या इथून येत आहेत, म्हणजे पाठी 5 लाईन आणि इथे येऊन एवढीशी लाईन. अगं भाई पुढे पण तर ट्रॅफिकच आहे. तर फायनली ट्रॅफिक संपले आणि चांगला रस्ता आलेला आहे बाबा एकदाचा. म्हणजे आपला जो कोणता ब्रिज आहे, JNPT नाही, हा कुठेतरी चांगलाच आहे. सो तिथे आपण लावलेलो आहोत. हे बघा इथून फक्त खाली येणार होतो, तर एवढीच्या रस्त्यामुळे पूर्ण ट्रॅफिकच आहे रस्त्यावर. आता काय बोलू शकतो बाबा, आपले ब्लॉग जरा मोठी लोकांना पण बघतात त्यामुळे आपण त्या गोष्टी बोलू शकत नाही. आणि हे बघा आपले नवीन टँक बॅगमध्ये मस्त काही कपडे भरले. टँक बॅग एकदम पुढे, टेन्शन नाही काय ना. आता वाजले किती 7:14, पाऊण तास झाला मला इथेच. हां लाज वाटली पाहिजे मला, लाज. कारण मी पाऊण तासामध्ये रोज कळंबोलीला असतो. नाही ह्या ट्रॅफिकमुळे झाले 15 मिनटं, त्याचा मी बरोबर 7 वाजता कळंबोलीला असतो. तो उतना कुछ टेंशन है नहीं, हम आराम से जाएंगे बच्चे. श्री
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आता गाडी जाते आरामाने आधी तर काय परमिशन देत नव्हते इन द सेन्स की नाही एवढ्या लांब जातो आहे गाडीने जाते त्यांचं पण बरोबर आहे साहजिकच आहे की त्यांना पण जराशी भीती वाटते की बाबा रोडवर हे बाकीचे आपण जरी सेफ गाडी चालवली तरी हे बाकीच्या गाड्या कसे चालवतात ह्याची पण भीती असते नाही तो त्यामुळे पण आपण किती शिस्तीत गाडी चालवतो हे आपल्याला मन माहिती आहे तो बोला मी कुठं नाही होगा मी जातो यार मी काय केलं टँक बॅग नी गार्ड सगळं घेऊन गेलो गो रे खड्ड्यांच्या आईच्या गावात सगळं घेऊन गेलो मग काय पप्पा ठीक आहे आता एवढं आणलं बाबा तर कसं नाही बोलू शकतो ठीक आहे जा पण बाबा जरा हळू जा सावकाश जा काळजी घ्या बोललो हो म्हणून आपण बघा गाडी एकदम कशी आरामात शिस्तीत चालवते काय टेन्शन नाही काय नाही आणि मित्रांनो आपण आता चौक कर्जत क्रॉस केलेलं आहे आणि आता सगळ्यात आवडीच्या रस्त्यावर आपण लागलेलो आहोत हा रस्ता हा पॅच हा कोणाकोणाला आवडतो नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा पॅच होणार जाम आवडतं यार हा इथे जे स्टोअर्स आहेत आणि हा तर खाली रस्ता आहे आणि मस्त बघा समोर बघा दिसतो काय दिसतं यार आता नाही थंड पडलं बघा तर ग्लव्जने घातले नाहीत बोलू नको त्यावेळेला ग्लव्ज घालायचो थोडी सवय नाही घेऊन आलो आहे पण मी तो बाद में पहन लूँगा ठीक है कोशिश की कोई इतनी चिंता है नहीं भाई एवढी पण थंडी म्हणजे आहे थंडी पण हातरी लागते आता जर मी काय हे आपलं जॅकेट वगैरे काय घातलं नसतं तर समजलं असतं की केवढी गर्दी आहे आणि केवढी नाही आहे ते हाताला थंडी चांगलीच लागते आणि खूप सारे रायडर्स निघाले सगळं असं वाटतं आपण त्यांच्याबरोबरच चाललो आहे थोडासा प्यार हुआ है थोड़ा है बाकी थोड़ा सा प्यार हुआ है थोड़ा है बाकी हम तो दिल दे चुके हम तो दिल दे चुके बस तेरी हाँ बाकी थोड़ा सा प्यार हुआ है थोड़ा है बाकी थोड़ा सा प्यार हुआ है थोड़ा है बाकी कौन सा मोड़ आया जिंदगी के सफर में इसलिए सोचता हूँ तोड़ दूँ सारी रस्में तर मित्रांनो आपण आता एंटर करू खोपोलीला आणि बघा लोणावळा घाटातून जाऊ आपण पटापट ह्याच्या इच्या ट्रकवाल्याच्या येणार का रे हे बघा हे काका बघा असे रॉंग साईडने तर काका त्यांच्यावर 2 पोरं आहेत आणि असे नको ते चाळी करता तुम्ही हे रिक्षावाले करता त्यांचं ठीक आहे त्यांना काय आलं पण तुमची गाडी डिसबॅलन्स झाली ना तर तो काय प्रॉब्लेम होऊ शकतो बाकी काय नाही बाकी काय तुमची मर्जी हम क्या ही बोल सकते हैं जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय आणि मित्रांनो आपण आता आहोत खंडाळ्याच्या घाटाच्या इथे आणि इथे खूप डेंजरस ॲक्सिडेंट झालं आहे हां हे 4 लाखाला हां आणि ते नका विचारू ते सोडून बाकी काही चालतंय तरी एक 25 येते 170 जाते 170 180 आलं मुंबईवरून हां एक्सप्रेसला लागल्यावर एक्सप्रेसला लागल्यावर काय 1 तासात जाईल आता आमचं सोलापूर अक्कलकोटला उद्या सकाळी
बघा मित्रांनो, समोर बघा टँकर पलटी झालं तर बघा. हे बघा मित्रांनो, ये देखो अभी हमको करना पड़ेगा थोड़ा सा एडवेंचर. हाँ बघा मित्रांनो, ट्रक बघा. बघा मित्रांनो, हे असं ॲक्सिडेंट झाले त्यामुळे अशी ट्रॅफिक जाम होते. पण ठीक आहे, आता निघू आपण. चला. हा देवा, शुक्र बसलो रे त्याचा कोणाचा ॲक्सिडेंट झाला असेल तर मित्रांनो, आपण इथे काय थांबणार नाही आहे या खंडाच्या घाटात आज, कारण आपल्याला आपला प्रवास आज लांबच आहे. सो त्यामुळे आपण लांबच जाणार आहोत थांबायला पण. सो आज खंडाळा घाटाला आपण करूया बाय बाय. आणि मित्रांनो, आपण खंडाळा क्रॉस करून पुढे आलो आहे आणि हे बघा समोर काही दिसत नाही. बाबा थांबा, त्याच्या लाईटी लावतो म्हणजे कोणाला तरी काहीतरी दिसू आपण. हो त्याला काय दिसायचंच नाही आपण. भाई तुम्हाला तरी दिसतंय का बघा पुढे काय? हा बाई, ह्याच्यावर पण धुकत असलं तर ठीक आहे. क्लीन अरे भेंडी, ह्याला अँटी फॉगवायझर लावला आहे तरी ह्याच्यात पाणी धुकं जात आहे बाबा. अरे बापरे, बाहेरून काचा क्लीन करायला लागतं. पाणी एवढं धव पडते लगेच, माहिती आहे का मित्रांनो? एक नंबर थंडी, गुलाबी थंडी. मित्रांनो हे बघा, हे काय आहे बाबा? हे क्या है, ये क्या है? आईच्या गावात इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. हे बघा नुसतं फॉग है. क्या चल रहा है इसको बोलते हैं फॉग चल रहा है. इसके माँ क्या किया. बघा ह्याच्या मित्रांनो, मला तर वाटतं ना, ए बाबा थांबा, 10 मीटर पण का दिसत नाही. हा दिसतं. व्हेरी गुड. 10 मीटर पे ही अपने को दिसतो. ए बघा गाडी आहे. हे बघा, हे असं क्रॉस करतात ना, ह्यांच्यासाठी मी लाईटी लावून ठेवलेत. माबो क्या ही फील है. आईच्या गावात तो पाऊस परवडला रे, पण हे नाही परवडत आहे. त्या पावसामध्ये एवढा पण फॉग नाही होत तेवढा इकडं झालाय. भेंडी, मी नक्की पुण्याला चाललोय की महाबळेश्वरला आलोय त्यात मला समजत नाही. महाबळेश्वर वाली फिलिंग आ रही है ना बेटे. इथे थांबलो होतो मानकर डोसाच्या इथे, डोसा वगैरे खाल्ला. आता निघतो पटापट. इथून आता 279 किलोमीटर्स दाखवते. बघू आता किती वेळ लागतो तुम्हाला दाखवतो. तर 279 किलोमीटर्स दाखवते. बघू आता आपली गाडी जी चालली ती 161 किलोमीटर चालले. सो इथून एक 100 किलोमीटरवर नंतर आता थांबत जाईन. ठीक आहे, रस्ता तर ठीक होता पण पाठी खूप एवढी ट्रॅफिक भेटली आणि धुकं पण खूप होतं त्यामुळे थोडा वेळ लागला. ठीक है, चलो अभी निकलते हैं यहाँ से और मिलते हैं आपको जल्दी. तर मित्रांनो, हा आहे तुमच्यासमोर NH65 नॅशनल हायवे सोलापूरला आपला जाणार रस्ता चालू झालेला आहे. फायनली हायवे. ट्रॅफिकमधून थोडंफार निघत आता आलं आणि आता किलोमीटर झालं आपले 125. अजून पण अर्धा पल्ला पण आपल्याला झालेला नाही आहे. तर ठीक आहे, हो जाएगा वो भी जल्दी. आता वाजले 12 वाजायला आले तर मग. तर माझ्या मते ना मला एक 5:30-6 किंवा मॅक्झिमम 6:30 वाजता तिथे पोचायला. तेवढं काय ना, दिवसा उजेड आपण पोचून जाऊ. आपलं फक्त एकच आहे की आपल्याला राईड सेफ करायचे, बाकी काय नाही. आणि हायवे खूप चांगला आहे त्यामुळे चालली आपली गाडी पण वन साईड. काय टेन्शन नाही, काय नाही. पाठी ते होतं ना काय, त्या हॉटेलचं नाव विसरलो मी. तिकडे मस्त एक हे खाल्लं, काय बोलतो त्याचा, मसाला डोसा आणि एक कॉफी प्यायलं आणि निघालो तिथून. म्हणजे टेस्टी होती, असं काही जर माहीत नाही. फक्त हा कॉफी जरा खूपच जास्त गोड होती. चलते अभी उतना ही क्या करें. आणि तिकडे मी हॉटेल बुक पण ऑलरेडी आधीच करून ठेवलं.
कारण मी बोलतो की मला स्वतःला किती वेळ लागेल आणि मग तिकडे बघायचा हा चांगला का तो चांगला, त्याच्यापेक्षा ऑनलाईन मेक माय ट्रिपवर ऑलरेडीच बघितलं आणि हॉटेल पण बुक करून ठेवलेलं आहे तिथे. तो ते हॉटेल कसं आहे काय आहे तेही तुम्हाला मी नक्की दाखवेन. तो मेनली हमको एक समझ में नहीं आ रहा है, हाँ सॉरी अभी समझ में आया. आता ॲक्च्युली मी नॅशनल हायवेला लागलो आहे ना, तेच मला तसं विचार करत होतो की भेंडे मी मॅपमध्ये बघत होतो तेव्हा तर रस्ता मला एकदम वेगळा दिसत होता. मला कसं मी गाडी चालवते मध्ये सिग्नल मध्येच गाव, मध्येच सिग्नल मध्येच सिग्नल नॅशनल हायवेला कुठे यायला लागले म्हणजे कधीपासून. तो अभी मुझे पता चला हम अभी लगे हैं नेशनल हाईवे पे, तो आराम से जाएंगे बाबा. पण इथे लोक काय बाबू बोलणार येतात, 8 घोड़ गाड़ा इकडे टाकतात आणि तिकडे टाकतात. तो थोड़ा सा प्रॉब्लम होता है गाड़ी चलाने में. तो ठीक है हम संभाल के ले लेते हैं उसको. म्हणजे इंडिकेटरमध्ये द्यायचं काय नाही द्यायचं आणि डायरेक्ट गाड्या घापा हजत टाकायचं. मला तसं गोप्रो बंद होतं म्हणून नाही तर मित्रांनो तुम्हाला 4 ते 5 असे इन्सिडेंट दाखवले असते ह्या लोकांच्या गाड्या चालवण्याचे. सोलापूर 204 किलोमीटर, सोलापूरवरून पण पुढे. तर हो मी मागाशी बोललो होतो की मी आधी प्लॅन केला होता की तुळजापूर वगैरे करायचा, पण मी का करत नाही आहे. ठीक आहे, मी प्रॉपर प्लॅन बनवलेला होता की कसं काय करायचं, किती वाजता निघायचं, किती किलोमीटर कव्हर करायचं, सगळ्या गोष्टी. पण झालं असं की ही आहे माझी स्वतःची अशी सगळ्यात लॉंग राईड. बिकॉज आपण जेव्हा पण गेलो आहे तेव्हा मॅक्झिमम 160 किलोमीटर गेल्याने परत आलो आहे. शिर्डी पण आपण गेलेलो तेव्हा सिद्ध पण होता माझ्यावर, त्याचं एवढं टेन्शन नव्हतं की तोही गाडी चालवू शकत होता. तर मला एवढं स्ट्रेस होतं की काही मला वाटलं किंवा झोके ते किंवा काही असेल तर तो आहे. आता काय की मला एकट्याला गाडी चालवायची आहे आणि आपण जेव्हा पण जातो तेव्हा 100-150 किलोमीटर जातो आणि 150 किलोमीटर परत येतो. तर ती आपली एक जर्नी असते. सो फर्स्ट टाईम मी चाललो 430 किलोमीटर वन साईड, म्हणजे एका वेळेला 430 किलोमीटर आहे. सो इथून मी जाणार सोलापूरवरून तुळजापूर, परत मंदिरामध्ये जाणार. किती वेळ लागेल, गर्दी असते नसते तेही आपल्याला माहिती नाही. सो त्यानंतर तिथून मग परत रात्री निघणार. पण आता इथं प्लॅन केला ना तर 8:30 वाजत होते मला सगळं करून अक्कलकोटला जाईपर्यंत. म्हणून बोललं नको मला एवढी मोठी रिस्क नाही घ्यायची. मी फर्स्ट टाईम जातो आहे आणि मी हे पण करतो आहे ते पण करतो आहे. त्यापेक्षा पाहिजे पाहिजे तुळजापूर पण नंतर करू, काही टेन्शन नाही. आता पहिलं होतं की अक्कलकोट जायचं, बिकॉज स्वामींनी मागितलेल्या सगळ्या गोष्टी दिल्यात. काही गोष्टी अशा मागितल्याही नव्हत्या आपण. तर त्यांचे खूप खूप आभार, जे काय आयुष्यात दिलात त्यासाठी आणि हे आयुष्य दिले त्यासाठी. तर एकंदरीत त्यासाठी आपण चाललो आहे स्वामींचं दर्शन घ्यायला अक्कलकोटला. सोलापूर 202 किलोमीटर, स्वतः विचार करतो 102 किलोमीटरला थांबतो. आता आपले जे किलोमीटर झाले ते 203 किलोमीटर आपण कंप्लीट केलेले आहेत. शिर्डीचा रोड होता ना, शिर्डीला गेलेलो भारी होता. म्हणजे हा पण भारी आहे, पहिले गाड्या पण तेवढ्याच प्रमाणात आहेत. शिर्डीला त्यांना कसं गाड्या अजिबातच नाहीत, म्हणजे मोजू आपण गाड्या माहिती आहे का अक्षरशः तितक्याच गाड्या तिथे आहेत अशा गाड्या. तर रस्त्यावर गाड्या असतात काही मी गडबडदारे. चांगलं आहे नॅशनल हायवे. NH65 चिकन 65चा दुसरा भाऊ NH65. गावात चाकांनी ट्रकला बघा लावलं चाकांना. हां हां एवढी ते दात बाहेर आल्यावर काय वाटतं. पासून सोलापूर मला अक्कलकोट मला मागाशी 5 तास दाखवलं. आता किती वेळ दाखवलं काय माहिती, कारण मागाशी बघितलं ना मी तेव्हा एक होतं की 130 किलोमीटर नंतर आपल्याला एक गेट घ्यायचं. कारण मी मॅप लावला आणि मेजर बघून ठेवलं की इथे 270 किलोमीटर आपले झाले. मॅप बघायचं एकदा की बाबा कुठून आपल्याला तो लेफ्ट टर्न घ्यायचा आहे. तर मित्रांनो जरा वेळ मी थांबलो इथे पाणी प्यायला. आता 300 किलोमीटर आपले कवर झालेले आहेत आणि इथून आता फक्त एक 130-150 किलोमीटर थोडेफार बाकी असतील आपल्या आता.
सोलापूर हायवे वन साईड आहे, मुंबई पुणे सोलापूर. आणि बघा माझ्या पाठी बघा इथे सोलापूर हायवे आणि ही आपली जिवडी. हा थोडं पाणी पितो आणि मग निघतो आपल्या पुढे. आणि जेवायला थांबायचा काही विचार नाही बाबा आता, कारण ना मित्रांनो मागाशी जर खाल्लं पोट भरून, एवढं खाल्लं असं एवढं म्हणजे एवढं नाही खाल्लं मी, फक्त डोसा खाल्ला, मसाला डोसा आणि कॉफी प्यालो, पण पोट एकदम पॅक झाले. सो आता काय जास्त खात नाही मी आणि जास्त मोठं ब्लॉग पण नाही करत आहे, कारण काय हायवे जास्त आहे, आपली गाडी पण 100-110 क्रूज होते, तो थोडंफार लक्ष पण रोडवर द्यावं लागतं. त्यामुळे माफ करा की जास्त जसा मोठं ब्लॉग नाही बनवत आहे. शॉर्टमध्ये व्हिडिओ म्हणजे छोटासा मोठा ब्लॉग आहे आपला आजचा. मजा आली पण वन साईड आहे याच रोडने परत उद्या जायचं पण आहे. उद्या जायचं काय मी ब्लॉग नाही बनवणार, कारण हाच ब्लॉग एडिट करायचा आणि मागचा ब्लॉग पण मला माहिती आहे की आपला किती वेळानंतर आला, महिनाभर ते शूट नंतर महिनाभरनंतर मी अपलोड करतो आहे. पण मी अपलोड करतो भाई, पहिल्या की मी टाकून देत नाही व्हिडिओज. चलो फिर थोड़ा सा पानी पीता हूँ और फिर निकल जाऊँ अपने इसमें सफ़र में. तर मित्रांनो आता ऑलमोस्ट आपण काही मिनटात पोहोचू, पण त्याआधी जेवायला पण थांबणार आहे. आता कोणता टोल आहे काय माहिती, लय टोल गेलं मागतपासून. आपण तर एक पण नाही भरला आहे, कारण आपल्या गाडीला काही टोल लागत नाही ना भाई. इच्छा आईची गावात बापू. तर आता मित्रांनो इथून जे किलोमीटर बाकी आहे 67 किलोमीटर आणि 2:30 वाजताच मी इथे आलो आहे. खूप लवकर आलो आहे, म्हणजे माझ्यामध्ये मी जर नॉनस्टॉप घेतो मी 3पर्यंत अक्कलकोटला पोहोचून जाईन. पण त्याच्या आधी मी थांबेन जर आता आपले जे किलोमीटर झालेले आहेत गाडीचे ते टोटल आहेत आपले 389 किलोमीटर आपण गाडी चालवले. सर 11 किलोमीटर चालवले, 400 किलोमीटरला कुठेतरी थांबेन मग आणि जेवेन वगैरे आरामात, काय टेन्शन नाही. मग वेळ लागला तरी चालेल आपल्याला. आणि मग तिथून मग अक्कलकोटला जाऊ, आपल्या हॉटेल बुक केलं तिकडे जाऊ, फ्रेश वगैरे होऊ आणि मग मंदिरामध्ये जाऊ. आता मंदिरामध्ये तिकडे फोन अलाउड आहे की नाही मला नाही माहिती, पण खूप सारे मंदिरामध्ये फोन अलाउड नसतात. तर तिकडे असला तर मी व्हिडिओ बनवेन त्याची नक्कीच, नसेल तर मग काय ठीक आहे. सोलापूर 16 किलोमीटर येस. आणि मागाशीच पाठी कुर्डुवाडी पण गेलं, कुर्डुवाडी कोणाला माहीत असेल तर कुर्डुवाडी मला माहिती पडलं ते म्हणजे द ग्रेट टेनिस क्रिकेट प्लेयर कृष्णा लक्ष्मण सातपुते. येस, हे लडाखचा फ्लॅग. येस, मला पण लडाखचा फ्लॅग लावायचा, पण मी असं नाही लावणार. मी लडाखचा फ्लॅग तेव्हाच लावणार जेव्हा मी लडाखला जाणार. येस, तेव्हाच. त्याच्या आधी मी फ्लॅग नाही लावणार बाबा. फ्लैग तो वैसे भी मुझे बहुत मिलेंगे मीन्स दुकान में तो तभी हम भी लगा सकते हैं, पर हम नहीं लगाएंगे. हम तभी लगाएंगे जब भी लद्दाख जाएंगे और लद्दाख में जाके उधर खड़े होके लद्दाख में फ्लैग इधर लगाने का मतलब या तो ऐसा हम करने वाले, उसके पहले कुछ नहीं. पण खरं सांगतो मित्रांनो, आज मी ऑलमोस्ट 400 किलोमीटर गाडी चालवली, ना थकवा जाणवला ना काय जाणवला काय नाही. ते फक्त आणि फक्त रस्त्यामुळे आणि स्वामींमुळे, त्यांच्या योगामुळे, त्यांचा आशीर्वाद होते पाठीशी मम्मी पप्पांचे. त्यामुळे आज काही वाटलं नाही. मम्मी पण खूप टेन्शनमध्ये होती, खूप ती देवाला बाबा जाऊ दे माझ्या पोराला हे करत होती. त्यांच्यामुळे सगळं झालं. आता सुखरूप स्वामींनो घरी पण पोचवा ही तुमच्यासाठी प्रार्थना आहे. बस बाकी बघा आपली गाडी पण मस्त 84-90 त्याच स्पीडने चाललो आहे आपण. काही गोष्टी सांगायच्या नसतात बाबांनो, तर कुछ बातें हम नहीं बताएंगे आपको. पर देखते हैं ना अभी क्या होता है और कैसे होता है. तो अभी यहाँ से मैं लेता हूँ, क्या करता हूँ मालूम है क्या, लेफ़्ट ले लेता हूँ. मैं नीचे देखता हूँ कोई हॉटेल है क्या बाबा. तर मित्रांनो बघा इथं आपली गाडी आहे आणि हे आहे हॉटेल सुनील शुद्ध शाकाहारी प्युअर व्हेज हॉटेल आहे. इथे थांबलो आहे आणि हे बघा आजचे आपले किलोमीटर झालेले आहेत 399. दिसतं का तुम्हाला बघा. आणि आपले टोटल किलोमीटर गाडीचे आहेत 9763. 26चा आपल्याला गाडीने मायलेज दिलं आहे आणि ॲव्हरेज स्पीड आहे आपली 61 किलोमीटर. ठीक आहे,
चलो फिर बाईक भी काढतो येतो आतमध्ये. आता अर्धा पाऊण तास मी काही नाही आता आरामात जेवत बसून. चलो भेटतो तुम्हाला, जेवतो आणि भेटतो लगेच. चलो तर मित्रांनो फायनली जेवण वगैरे निघालो आहे आणि आता वाजलेत बघा 3:30 आणि आता इथून 1 तास आहे. 50 किलोमीटर फक्त जायचं आहे आपल्याला. तो 1 घंटे में हम पहुंच जाएंगे अपनी जगह पे. म्हणजे 4:30 पावणे 5 होतील. सो फ्रेश होऊ आणि त्यानंतर मग 5 वाजता 6:30पर्यंत जरा आराम करेन आणि त्यानंतर मग आपला स्वामींच्या मंदिरात जाईन आणि दर्शन वगैरे घेईन आरामात. काय टेन्शन नाही काय नाही. आता आपण आहे ना तुळजापूरला तिथे जातो ज्या थोडंसं पाठीमागे आहोत. इथून पुढे जर आपण गेलो आणि जर लेफ्ट मारला तर तुळजापूरला जाऊ. आपल्याला जायचं सरळ. तो हम चलते हे फिलहाल सीधे सीधे. हां मस्त एक वेज थाली घेतली. जास्त काय दुनियाभरचं मागवत नाही बघतो. एक वेज थाली काम भारी. आणि भेंडी यांचं जेवण तिखट असतं त्यामुळे त्यांनी मस्त आपलं दही आणि साखर पण ठेवलेली. आणि भावना तर एवढी साखर वाटीत ठेवतात माहिती आहे का. जेवढे पाहिजे तेवढे घ्या. आणि पण ह्यांच्या 2 चपात्यांमध्ये मी फुल झालो. तेवढ्या मोठ्या चपात्या बाबा. असं वाटलं काय माहिती आहे का 4-5 चपात्या खाल्ल्या बाबा. म्हणजे एकदाच दाबल्या चपात्या 4-5 असा विषय मला वाटायला लागला. मग थोडासा भात घेतला वाटीभर भात घेतला आणि खाल्ला आणि मग निघालो. टेस्ट चांगली होती काय टेन्शन नाही काय नाही. मी त्यांची ती चटणी आणि तो कांदा दिलेला हा जवाब. तर हे बघा मित्रांनो हे जे आपल्याला अँटेना ना काय बोलतात विजेचे खांब बिंब काय असतील ते असतील. हे आले की अक्कलकोट जवळ येतं असं मी ऐकलं आहे. मी एखादा ब्लॉग बघत होतो यूट्यूबवरती तेव्हा मी ऐकलं त्यांचं की हे जेव्हा आपल्याला दिसायला लागतील तेव्हा समजा की आपण अक्कलकोटच्या खूप जवळ आहोत. सो आय होप आपण जवळ असू आता आपल्या मंदिराच्या. आणि आता पेट्रोल पण फुल केलं कारण गाडीत पेट्रोल तर नव्हतं. थोडं टाकी फुलच करतो. तर टाकी फुल केला तर डायरेक्ट उद्या अक्कलकोट आहे 20 किलोमीटर. एक अर्धा तास लागेल 20-25 मिनटात. इथून अर्धा तास आपल्याला पोचायला अक्कलकोट. फायनली अक्कलकोटला जायला आपण घेऊया लेफ्ट NH 150E. ओके. आणि इथून घेणार आहोत आपण राईट. सो आता आपण अक्कलकोटला जो रस्ता होता त्या रस्त्याला आपण लागलेलो आहोत. आणि आता आय थिंक 5-10 मिनटं आहेत इथून. म्हणजे आता आपण लवकरच पोहोचू. तर मित्रांनो फायनली रूमवरती पोचलेलं आहे आणि आपण आहोत कलिका रेसिडेन्सीमध्ये आहोत. रूम बघू शकता तुम्ही. ठीक आहे. आता जरा फ्रेश होतो आणि मग जातो आपल्या स्वामींच्या मंदिरामध्ये पाय वगैरे पडून येतो. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आता तुम्ही बोलाल स्वामींचं मंदिर कुठे आहे. येस नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की येईल ते मंदिर वगैरे सगळं. तो चलो फिर मिलते नेक्स्ट ब्लॉग में. तब तक के लिए गुड नाइट. नहीं सॉरी तब तक के लिए बाय बाय. चलो फिर.